लतीशा बंजारांनी जे आपल्या समाजासाठी ज्यांनी ते तिथे इतिहासात जे नाव कोरलेलं आहे, सरांनी आता सांगितलं जे, त्यावेळचे ते मोठे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होते आणि समाजासाठी नाही, देशासाठीच त्यांनी तिथे योगदान दिलेले. देशाला तिथे जागा दिली, संसद भवन त्यांच्या जागेवरच बांधलेले. त्यावेळेचा त्यांचा जे दूरदृष्टिकोन होता, तर पाण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, व्यापार, हे म्हणजे 3.5 वर्ष झाले ना सर, 3.5 वर्षापूर्वी एवढा बुद्धिमान माणूस आपल्यातून एक गेला आहे. आणि ते तेग बहादूर आपले जे गुरु होते, त्यांच्यासाठी त्यांनी जे बलिदान दिलं आहे आणि त्याच्यासाठी जे कार्य केलं आहे, गुरुसाठी काय केलं पाहिजे, त्यांना काही गरज नव्हती. त्यावेळेस ते अरबपती होते, तरी त्यांनी ते एवढं योगदान आपल्या देशासाठी केलं, समाजासाठी न सांगता देशासाठी केलं आहे. तर असे आपले ते लतीशा बंजारा एक आदर्श आहे आपले. तर त्यांचा आदर्श आपण समाजापुढे आणि इतर समाजांपुढे पण उल्लेख झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही थोडीशी अशी चर्चा केली होती. सरांनी त्याचा व्हिडिओ केला. व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर गेला. जवळपास सरांना 100 ते 150 फोन आले. हे तुम्ही कसं काय तुमच्या लक्षात येऊन गेलं? सरांनी असं फोनवर त्यांना सांगितलं, आमच्या इथे एक आहे व्यक्ती गावात, त्यांनी थोडीशी अशी चर्चा केली. मी त्याच्यावर अभ्यास केला आणि नंतर व्हिडिओ बनवला. तर मी थोडीशी मला जी माहिती होती सरांना सांगितली. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आणि आताही काही थोडेफार त्यांनी त्याचा उल्लेख केला आहे. तर सरांचा मी आभारी आहे. मला असं वाटतं, औरंगाबादची जी मंडळी आहे आपले समाजाची, तिथे मी एकदा गेलेलो आहे तिथे विद्यापीठामध्ये. तर तिथे असे भरपूर प्रमाणात असे प्राध्यापक, प्रोफेसर, प्रिन्सिपल औरंगाबादला आपल्या समाजाचे लोक आहेत. त्यांनी एखाद्या वेळेस ती दखल घेतली असावी. आणि जे आपले रामेश्वर भोई जामनेर तालुक्याचे, त्यांच्याकडे त्या लोकांनी हा विषय मांडला असेल आणि त्यानंतर ते पुढे रामेश्वर भाऊंकडे तेग बहादूर गुरूंचं जबाबदारी सोपवण्यात आली. त्याच्यात 4-5 जाती आहे, बंजारा आहे, शीख धर्म आहे, अजून कुठले तरी सरांना माहिती आहे, त्यांनी अभ्यास केला आहे. तर ते असं पूर्ण भारतभर फिरत आहे आणि त्यामुळे हे असा प्रोग्राम आता आपल्या याच्यात आलेला आहे. आता याच्या पुढे माझं एक असं चर्चा त्यांच्या कानावर टाकायची, सेवालाल महाराजांची जी आपली जी कथा आहे, जे योगदान आहे, ते मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये बरेच संतांचे असे अगोदरच उल्लेख आहे. तर सेवालाल महाराजांचं पण पाठ्यपुस्तकात असं एक कुठेतरी उल्लेख असावा आणि पाठ्यपुस्तकात कार्यक्रम घ्यावा, असं मी त्यांना विनंती करणार आहे. आणि आपल्यापासून सुरुवात करणार आहे. शिक्षण मंत्रीला यांना मी पत्र वगैरे पाठवणार आहे ग्रामपंचायत मार्फत. दुसरं, माझं काही याच्यासाठी काही मला व्हिडिओ मागून काढू जन्मदिवसासाठी